जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, दिमागाला लावा टर्बो. 1 ते 100 घन सेकंदात कोणताही घन आपण सेकंदात सॉल्व्ह करू शकतो. याची गरज आहे का सर? खूप गरज आहे. एक्झाम मध्ये 3 वेळेस गुणाकार केल्यापेक्षा एक अशी गोष्ट कन्सेप्टफुली शिकून घ्यायची की बाकीच्यांपेक्षा आपला आन्सर लवकर येईल आणि जे काही सेकंद वाचलेले ते जीके, मराठी किंवा इतर जे सब्जेक्ट आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला सॉल्व्ह करण्याची गरज पडणार नाही, त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. ठीक आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर. 37 चा क्यूब. कितीचा क्यूब? 37. ठीक आहे. हा, बघा सगळ्यांचं लक्ष आहे. बघा, आता आपल्याला याचा करायचा आहे क्यूब. तर हा जो आहे युनिट प्लेसला एकक स्थानी 7चा घन किती येतो रे? 343. यांना कितीच्या ग्रुपमध्ये लिहायचं? 3च्या. 1 2 3. 3चा घन किती येतो? 27. कितीच्या ग्रुपमध्ये लिहिसाल? 1 2. इथे तुम्हाला शून्य द्यावं लागेल. कळालं इथपर्यंत? आता दुसरी स्टेप. इथे द्या 2 झेंडूचे फुलं मस्त देता येईल आणि इथे एक खाली द्या. आता याचं काय उत्तर येईल ते तुम्हाला कळेल की हे का दिलं आपण. आता दुसरी स्टेप. पहिली स्टेप कळाली सर्वांना, थोडीशी प्रॅक्टिस न होऊन जाईल. दुसरी स्टेप, हा पहिला 3 आहे का नाही, हे सोडून द्या. 3 7 किती होतात? 21. 22 21. 3 7 किती झाले? 21. पहिला सोडून दिला आपण, बरोबर. या दोघांचा काय केला? गुणाकार. आता 3चा वर्ग करा. किती येईल? 9. किती आलं उत्तर? 189. ते इथे लिहून टाका. कळालं? आता याला आपण झाकून टाकलं होतं का नाही, आता याला झाकून टाका. 3 गुणिला 3 9. आणि हा जो झाकला होता त्याचा करा वर्ग. 49. 9 गुणिला 49 441. आता इथे बरोबर असं 441 लिहा आणि हे तुमचं उत्तर येईल. किती येणार? 50 653. ठीक आहे. आता इथं जर काही जणांना समजलं नसेल तर पुढच्या एक्झाम्पल मध्ये समजून जाईल चांगल्या प्रकारे. इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन स्पीड लागणार. काय लागणार? कॅल्क्युलेशन स्पीड. आता बघा 3 आहे. किती आहे? 3. 3चा घन रे 27. तिघांची जोडी आहे का? मग काय देणार? 0. 2चा घन 8. जोडी आहे का? झाली का? अजून एक 0. किती जणांची जोडी लागेल? तिघांची. मग काय देणार? 2 फुलं. खाली किती देणार? 1. आता समजून घ्या. 2 ला झाकून टाका. 3 गुणिला 3 2चा वर्ग 9 चूक 36. लिहिले. आता कोणाला झाकायचं? 3 ला झाका. 3 दुनी 6. 3चा वर्ग नमसक 54. कुठे टाकणार? दुसऱ्या फुलाच्या बाजूला. 7 6 किती? 12 167. आता समजलं? थोडं थोडं परत एक गोष्ट घेऊ आपण, काही विषय नाही. तिसरा घेऊ. 6.8. पॉइंट दिसतो का? नाही दिसत. किती घेणार? 68. 68चा काय करायचा? घन. 8चा घन 512. 6चा घन 216. बरोबर. आता कोणाला दाखणार? 6 ला. 8 त्रिक 24. 6चा वर्ग 36. करावं लागणार. नाहीतर मग दुसरी मेथड तर आहेच. 68 गुणिला 68 गुणिला 68. जे सोपं वाटतं ते. ठीक आहे. घन काढणं थोडंसं अवघड जातं. हा, त्याच्यानंतर आता कोणाला दाखणार? 8 ला. साइन त्रिक 18. 8चा घन सॉरी 8चा वर्ग 64. आता या दोघांचा गुणाकार तुम्हाला करावा लागेल. सर मग या दोघांचा गुणाकार कसा करायचा हो सर? बघा, यांचा गुणाकार करायला तुम्हाला मी थोडस एक टेक्निक देतो. 24 मध्ये किती आहे? 12 आणि 2. 36 मध्ये किती आहे? 12 आणि किती आहे? 3 आहे ना. 12 गुणिला 12 किती होतात? 144. आणि 3 दुनी किती होतात? 6. हे तोंडी केलं का नाही? मग हे करायला सोपं आहे. 6 चूक 24. 14 गुणिला 6 84 आणि 2 86. 864. इथे 2 झेंडूचे फुलं दिलेले, त्याच्या बाजूला 864 टाका. याचा गुणाकार किती होईल? 11 52. ठीक आहे. मग इथे तुम्ही 2 5 आणि 11 टाकून द्या. किती येणार? 2 3 14. बोला बोला, मला येतं, तुम्ही सांगा. परत 14 का? 1 3. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता. तुम्हाला 36 गुणिला
24 जर फास्ट मध्ये येत असेल तर ते करा. असं ब्रेकिंग करून माइंड मध्ये जर हे जमत असेल तर ते करा. पण तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन स्पीड तुमचा मॅटर करणार. नेक्स्ट सांगा. आता काय आहे 7.1. मग 7.1 म्हटल्यानंतर पहिले लिहा 71. 71 एकचा घन 1 जोडी नाही म्हणून जोडी बनवली तिघांची. 7चा घन 343. त्याच्यानंतर काय करणार 7 वर हात 3 1 3 7चा वर्ग 49. त्याच्यानंतर 1 7 3 21. बघा बरं किती सोपं. एखादा प्रश्न तर अवघड जाणारच ना तुम्हाला. 147 येणार आहे. इथं 2 पॉइंट दिले तुम्ही तर इकडे उरणार 147. खाली एकच फुल द्यायचंय तुम्हाला. इथे येणार 21. तर 11 7 आणि 2 9 4 आणि 3 7 34 आणि 1 35. पॉइंट नंतर एक नंबर देणार किती तुम्ही. पॉइंट नंतर 3 नंबर. आला कॉन्फिडन्स. नेक्स्ट. अरे नेक्स्ट भरपूर कपडे माझ्याकडे. 44चा क्यूब. कितीचा क्यूब 44. 44चा क्यूब करायचा आहे. 4चा क्यूब 64 जोडी नाही म्हणून जोडी बनवली. 4चा क्यूब 64 जोडी नाही म्हणून जोडी बनवली. 4 वर झाकण ठेवा. 4 त्रिक 12. 4चा वर्ग 16. आता इकडे काय येणार 16 गुणिला 12 सारखंच येणार ना. का बरं 44 आहे. 16 गुणिला 12 16 दुनी 32 2 हातचे आले 3 192. इथं 2 झेंडूचे फुलं तुम्हाला जे आवडतात ते टाका. बेसरमीचे आवडत असेल ते पण टाकू शकता. काही विषय नाही. असतात फुलं. 6 आणि 2 8 9 आणि 2 11 हातचा आला 1. 75 184 का सॉरी 85 बरोबर का रे. पॉइंट नंतर नंबर किती 2. आता घन आहे मग तुम्ही देणार किती 6. मग 1 2 3 4 5 6वा नाहीये म्हणून काय द्यावं लागेल 0 द्यावं लागेल. मग एक प्रश्न तुमच्यासाठी. सिंपल आहे. जेव्हा आपण प्रॅक्टिस करणार तेव्हा गोष्टी इझी वाटतील आपल्याला. बघा आता 6चा घन 216 5चा 125. आता तुम्हाला काय सांगितलं मी साइन त्रिक 18 5चा वर्ग किती येणार 450. 2 घरं सोडून द्या 1 2 450. ठीक आहे. परत एक घर इथं सोडायचंय आपल्याला. तर आता पहिले 5 झाकलो होतं आपण. आता किती झाका 6. 3 5 15. 15 गुणिला 36 किती येणार 500 सॉरी बरोबर मोजा 5 4 0 हे 16. हे किती हा पॉइंट नंतर नंबर किती तुम्ही देणार किती 1 2 3 4 5 6 0.1756. आता हा क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे. पॉइंट नंतर नंबर किती आहे 3. तुम्ही देणार किती 0 0 0 0 0 0 0 0 0 0. मी फक्त सांगून राहिलो किती आले पाहिजे नंबर तुमचे 9. या फॉर्मॅट मध्ये तुमचं उत्तर येणार. ठीक आहे. आणि लास्टचं पण सोडवता येईल मग तुम्हाला 0.92. पॉइंट नंतर नंबर किती देणार किती समजलं सर्वांना समजलं. काही प्रॉब्लेम थोडीशी प्रॅक्टिस जास्त करावी लागेल. नाहीतर मग गावरान मेथड तर आहेच. ठीक आहे. जय श्रीकृष्ण. आता याच्या पुढचा टॉपिक आपला राहणार आहे घनमूळ. तो सर्वात सोपा राहील पण त्याच्यासाठी 15 पर्यंत क्यूब पाठ पाहिजे. ठीक आहे. पाठ करून यायचं उद्या. तर उद्या घेऊ आपण घनमूळ.